श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या तिन्ही महिलांनी तुळशीमध्ये कधीही पाणी देऊ नये, अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. प्रिय भक्तांनो, काळजीपूर्वक ऐका, कारण आज मी तुम्हाला सांगणार असलेले रहस्य तुमच्या संपूर्ण घराचे भवितव्य बदलू शकते. दररोज लाखो महिला तुळशी मातेला आदराने पाणी अर्पण करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की स्त्रिया 3 प्रकारच्या असतात, जे विसरल्यानंतरही तुळशीमध्ये पाणी देऊ नये. जर त्यांनी असे केले तर लक्ष्मी माता लगेच घराबाहेर पडते आणि गरिबीची छाया घरात प्रवेश करते. ही काही साधी गोष्ट नाही. आपल्या धर्मग्रंथामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की जर चुकीच्या व्यक्तीने तुळशी मातेसमोर आदर दर्शविला तर त्याचा घरावर विपरीत परिणाम होतो. मित्रांनो, एकेकाळी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाकडे येऊन विचारू लागल्या, स्वामी, तुळशीला पाणी देण्याचे आणि तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व तुम्ही मला सांगितले आहे. पण स्वामी, तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज मी तुमच्याकडे आले आहे. कोणती स्त्री तुळशीला पाणी देऊ शकते आणि कोणती स्त्री तुळशीला पाणी देऊ शकत नाही. भगवान कृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, आज तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला आहे. तुळशीला पाणी देण्यासाठी महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांचे पालन करूनच तुळशीला पाणी दिले पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने या नियमांचे पालन केले नाही तर त्याला मोठे पाप वाटते. देवी लक्ष्मी त्याच्या घरातून निघून जाते. हे सत्यभामा, आज मी तुम्हाला 3 स्त्रियांबद्दल सांगणार आहे ज्यांनी तुळशीला पाणी देऊ नये. तुळशीला पाणी दिल्याने या महिलांना कोणतेही शुभफळ मिळत नाही. उलट पक्षी त्यांच्याद्वारे तुळशीला पाणी अर्पण केल्यावर त्यांना मोठे पाप वाटते. तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी देवी, मी तुम्हाला सुनंदाचा प्राचीन इतिहास सांगतो. ते काळजीपूर्वक ऐका. ही प्राचीन कथा ऐकणाऱ्या कोणत्याही स्त्रीला 10 वर्षे तुळशीला पाणी देण्याचे सद्गुण मिळतात. जो कोणी ही कथा काळजीपूर्वक ऐकतो आणि त्याचा प्रचार करतो, त्यांचे दुःख नष्ट होते आणि त्यांची गरिबी दूर होते. देवी सत्यभामा म्हणते, हे स्वामी, तुमच्या तोंडातून ही कथा ऐकणे हा एक मोठा विशेषाधिकार आहे. मला कथा सांगाल का? ते मी नक्की ऐकणार आहे. त्यानंतर भक्त भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामा यांना कथा सांगण्यास सुरुवात करतात. ही कथा काळजीपूर्वक ऐका, कारण अर्धे शिजलेले ज्ञान घातक ठरू शकते. तर मी तुम्हाला एक कथा सांगतो. प्रिय भक्तांनो, व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करते की संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजिबात विसरू नका, कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि इतर लोकांसह व्हिडिओ सामायिक करा, जेणेकरून इतर लोकांना देखील फायदा होऊ शकेल. आणि होय, भक्तांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि आपल्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलची सदस्यता घेण्यास विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळू शकेल. आणि होय प्रिय भक्त, देखील टिप्पणी बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरणार नाहीत. मित्रांनो, सल्ला देणे हे आपले काम आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता ते तुम्हाला आवडेल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण भक्त नक्कीच एक गोष्ट म्हणतील की जर तुम्हाला विश्वास असेल तर तुमचे जहाज पार करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. पुढे तुमची इच्छा आहे. तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात, हुशार आहात. तर प्रिय भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण जास्त मूर्खपणा न करता व्हिडिओ सुरू करूया. भक्त म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे देवी सत्यभामा ही भूतकाळातील गोष्ट आहे. देशाच्या दक्षिणेकडील हे एक अतिशय सुंदर शहर होते. सुदेव नावाचा एक ब्राह्मण त्या शहरात राहत होता. सुदेव अतिशय बुद्धिमान आणि शास्त्रांमध्ये पारंगत होता. त्यांनी वेदांचाही अभ्यास केला. जवळच एक गाव होते. त्या शहरात ध्यान शर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता. त्यांना सुनंदा नावाची एक मुलगी होती. ध्यान शर्माने आपल्या मुलीचे संगोपन अतिशय प्रेमाने केले होते. ती खूप सुंदर आणि उत्साही होती. जेव्हा सुनंदा लग्नासाठी पात्र
ठरली तेव्हा ध्यान शर्माला त्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता वाटू लागली. म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणाला, प्रिय, आमची मुलगी आता तरुण झाली आहे, त्यामुळे आता आम्हाला लग्न करायचे आहे. मग त्याची पत्नी म्हणते, स्वामी, माझ्या मते तो एक विद्वान ब्राह्मण आहे. त्याचे नाव सुदीप आहे. मी म्हणतो की आमच्या मुलीचा विवाह सर्वोत्तम ब्राह्मणाशी झाला पाहिजे. आमची मुलगी त्यांच्याशी लग्न करून आनंदी जीवन जगेल. ध्यान शर्मा म्हणतो, अरे प्रिय, तू बरोबर आहेस. मी सुदेवजींबद्दलही खूप काही ऐकले आहे. आम्ही आमच्या मुलीचे लग्न त्यांच्याशी करून देऊ. मी उद्या माझ्या मुलीसाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्याच्याकडे जात आहे. त्यानंतर ध्यान शर्मा त्याच्या मुलीसाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन सुदेवच्या घरी जातो. सुदेव घरी त्याच्या आईवडिलांची सेवा करत आहे. जेव्हा ध्यान शर्मा सुदेवला त्याच्या पालकांची सेवा करताना पाहतो, तेव्हा त्याला खूप आनंद होतो. तो विचार करतो, अरे वा, हा ब्राह्मण मुलगा किती महान आहे. आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात त्याला खूप आनंद होतो. जेव्हा ध्यान शर्मा यांना सुदेव द्वारावर उभे असलेले पाहतो, तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो, स्वागत आहे, हे विप्रवय, पधारी ये. मी तुम्हाला कशी मदत करू शकतो ते मला सांगा. सुदेवचे आदरातिथ्य पाहून ध्यान शर्मा खूप आनंदी होतो. त्याला दिसते की सुदेवाचे घर अतिशय पवित्र आणि शुद्ध आहे. त्यांच्या घराची सतीकोडच्या आजाराने ग्रस्त झाली आहे आणि त्रस्त आहे. तुमच्या आईला काळजी करू नका असे सांगा. मी केलेल्या पापांसाठी मला क्षमा करा. तुम्हाला पापांपासून मुक्ती मिळेल. तुम्ही या आश्रमात बसा आणि भगवान विष्णूची पूजा करा. तुळशीला नियमितपणे पाणी द्या आणि गायीची सेवा करा. तुमचे पती लवकरच बरे होतील. मग ती त्या आश्रमात राहते आणि भगवान विष्णूची पूजा करू लागते. दररोज स्नान केल्यानंतर ती तुळशीला पाणी अर्पण करते आणि तुळशीची पाने ओतून भगवान विष्णूंची प्रार्थना करते. तो त्याची सेवा करतो. दिवसभर तो भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर बसतो आणि भगवान विष्णूची पूजा करू लागतो. 1 वर्ष अशा प्रकारे जाते. भगवान विष्णू सुनंदाच्या दृढनिष्ठा आणि भक्तीमुळे अत्यंत प्रसन्न होतात आणि सुनंदाचे थेट दर्शन घेतात. भगवान विष्णू थेट तिच्यासमोर उभा असल्याचे पाहून सुनंदा त्याला वारंवार नमन करू लागते. मग भगवान विष्णू सुनंदाला म्हणतात, हे कन्या, तू माझी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने पूजा केलीस, म्हणूनच मी आता तुमच्यासाठी आनंदी आहे. सांगा, तुम्हाला काय हवे आहे? सुनंदा म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा की माझ्या कोणत्या चुकीमुळे मी कमतरतेच्या स्थितीत आलो, ज्यामुळे मी गंभीर पाप केले आणि माझ्या पतीला कुष्ठरोग झाला. भगवान विष्णू म्हणतात, हे कन्या, आता तू लक्षपूर्वक ऐक. अनवधानाने तू एक पाप केले होतेस, म्हणूनच महामोह तुमच्यामध्ये प्रवेश केला. एके दिवशी तुम्ही तुमच्या पतीशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर आंघोळ न करता तुळस जाळली. जेव्हा पती प्रतिक्रिया करतो तेव्हा त्याचे शरीर अशुद्ध होते आणि अशा स्थितीत तुळशीला कधीही स्पर्श करू नये. तुळस हे देवी लक्ष्मीचे एक रूप आहे. तुम्ही अशुद्ध अवस्थेत तुळशीला पाणी देऊ केले, ज्यामुळे देवी लक्ष्मीने तुमचे घर सोडले आणि नंतर महामोहाने तुमच्या घरात प्रवेश केला. त्या मोठ्या भ्रमामुळे तुमच्यामध्ये आणि तुमच्या पतीमध्ये कामचा प्रभाव अधिक वाढला आणि मासिक पाळीच्या वेळी त्या महिलेच्या संपर्कात असल्याने तुमच्या पतीला कुष्ठरोग झाला होता. ती म्हणते, हे प्रभू, नकळत हे माझे मोठे पाप होते. आता या पापासाठी प्रायश्चित्त काय आहे? भगवान विष्णू म्हणतात, हे सुनंदा, तू 1 वर्ष ब्रह्मचर्याचे व्रत ठेवून ह्या पापाचे प्रायश्चित्त घेतले आहेस, म्हणूनच तुम्ही आता पापापासून मुक्त आहात. प्रभू, कृपया मला सांगा. ती म्हणते, कोणत्या स्थितीत तुळशीला पाणी देऊ नये आणि तुळशीला पाणी देण्याचे नियम काय आहेत? चला जाणून घेऊया. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही अद्याप टिप्पणी बॉक्समध्ये
जय लक्ष्मी माता लिहिले नसेल तर टिप्पणी बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा. जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता आणि आमचे व्हिडिओ पसंत करता आणि आमच्या यूट्यूब चॅनलची सदस्यता घेता, तेव्हा आम्हाला ते आवडते. तुम्ही ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवता. चला आता आपण प्रिय भक्तांना जाणून घेऊया. भक्त म्हणतात, भगवान विष्णू, हे सुनंदा, आता मी तुला तुळशीला पाणी देण्याचे नियम सांगतो. ते काळजीपूर्वक ऐका. तुळस ही अत्यंत पवित्र वनस्पती आहे. हीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडते. त्यामुळे तो कायम राहिला पाहिजे. या रोपाला कधीही अस्वच्छ अवस्थेत स्पर्श करू नये. मासिक पाळी येणाऱ्या स्त्रीने या रोपाला कधीही स्पर्श करू नये. मासिक पाळीच्या वेळी स्त्रीच्या शरीरात ब्रह्मदेवाची हत्या करणे हे पाप आहे. अशा परिस्थितीत महिलांनी तुळशीला पाणी देऊ नये. कोणत्याही पुरुष किंवा स्त्रीने संभोगानंतर तुळशीला रोपाला स्पर्श करू नये किंवा त्याला पाणी देऊ नये. जेव्हा ते नातेसंबंधात प्रवेश करतात तेव्हा पुरुष आणि स्त्रीचे शरीर अशुद्ध होते. अशा परिस्थितीत तुळशीच्या रोपाला स्पर्श केल्यावर अपराधीपणा जाणवतो. अशा ठिकाणाहून देवी लक्ष्मी निघून जाते. एक स्त्री जी तिच्या पतीला सोडून लग्नानंतर दुसऱ्या पुरुषासोबत राहत आहे, अशा स्त्रीने तुळशीला पाणी कधीही देऊ नये. तुळशींची पूजा करताना अधिकार केवळ विवाहित महिलांना आहे. सती असलेल्या स्त्रीने तुळशीला पाणी देऊ नये. सुनंदा, आता मी तुला तुळशीला पाणी देण्याबाबतचे महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. मग सुनंदा म्हणते, देवा, माझे पती कोडी आजाराने ग्रस्त आहेत. कृपया माझ्या पतीला या आजारापासून मुक्त करा. मग भगवान विष्णू म्हणतात, सुनंदा, तू वर्षभरापासून या तुळशीच्या झाडाची पूजा केलीस. ही एक अतिशय पवित्र वनस्पती आहे. आता त्याची पाने घेऊन तुमच्या पतीला खाऊ घाला. तो रोग आणि पापांपासून मुक्त होईल. असे केल्याने भगवान विष्णू अंतर्भूत होतात. हे ऐकून सुनंदा खूप आनंदी होते आणि वारंवार नमन करून भगवान विष्णूंचे आभार मानते. मग सुनंदा त्या तुळशीच्या झाडाची काही पाने तोडते आणि घरी जाते आणि तिच्या कुष्ठरोगी पतीला खायला घालते. ती तुळशीची पाने खाताना तिचा पती लगेच बरा होतो आणि सुनंदाला मिठी मारतो. हा चमत्कार पाहून सुनंदाची मेहुणी देखील खूप आनंदी होते आणि मग ते सर्व आनंदाने जगू लागतात. भगवान कृष्ण म्हणतात, सत्यभामा, म्हणूनच स्त्रियांनी या परिस्थितीत तुळशीला पाणी देऊ नये किंवा तुळशीला स्पर्श करू नये, अन्यथा त्याला सुनंदाच्या बाबतीत घडल्याप्रमाणे अशुभ परिणामांना सामोरे जावे लागेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.